लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील कारेगाव पारंबा येथे सार्वजनिक सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय घाणीच्या विळख्यात सापडले असून त्या ठिकाणी कोणतीही स्वच्छता नाही। गवत, झुडपं, शेणकुंड्या आणि दुर्गंधीमुळे हे शौचालय वापरण्यास अयोग्य बनले आहे। शौचालयाचा वापर होत नसल्याने ते एक शोभेची वस्तू ठरत आहे। केंद्र सरकारने हागणदारी मुक्त भारतासाठी आणि स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले, पण कारेगावमधील परिस्थिती त्याचा अपमान करत आहे। ग्रामसेवक आठवड्यातून एकदाच गावात दाखल होतात, त्यामुळे नागरिकांना जन्म, मृत्यू, रहिवासी प्रमाणपत्रांसाठी देखील भटकंती करावी लागते। गावातील रस्त्यांची अवस्था खराब असून नाल्यात कचरा भरलेला आहे, रस्त्यावर खड्डे आहेत आणि संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे गावाकडे असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.